ठाणे पालघर चुनाव क्षेत्र से महायुति के उम्मीदवार रविंद्र फाटक इन्होंने अपना पर्ची दाखिल किया है, उम्मीदवारी अर्जी दाखिल किया है। मैं आपको बताना चाहता हूं कि ठाणे पालघर में महायुति का बहुमत है, मेजोरिटी है और महायुति प्रचंड बहुमत से रविंद्र फाटक को जिताएगी। मैं ये भी कहूंगा कि महाराष्ट्र के अंदर सभी जगह पर महायुति के उम्मीदवार चुनाव लड़ रहे हैं और ये महायुति के सभी कैंडिडेट उम्मीदवार भारी मतों से जीतेंगे क्योंकि भारी बहुमत हमारे पास है। सर जो है सर रायगड में जो है महायुतीचा उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे की ठाण्यामध्ये देखील सगळे सर्व पक्ष एकत्र दिसलेले आहेत। महायुतीचे ठाणे पालघर मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र फाटक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। आपण पाहिले की सर्वच आमचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वतः मतदार देखील यामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे रवींद्र फाटक विजय पक्का आहे आणि प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास ही या ठिकाणी कारण आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुतीची मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकते। पूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडी देखील फॉर्म भरलेले आहे, काय वाटतं किती त्यांचं आव्हान असेल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष या ठिकाणी आम्ही महायुतीने जशी निवडणूक लढवतोय तशी महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी फॉर्म भरला असेल। परंतु मी आपल्याला सांगतो फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजयी होईल। सर काही ठिकाणी शिवसेनेकडून रायगड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल त्या ठिकाणी शिवसेनेकडून महायुतीच्या उमेदवाराच्या समोर आपण काही ठिकाणी भाजपने भरले, काही ठिकाणी आपण भरले। 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो कोणी भरला असेल फॉर्म तो माघारी घेईल। शिवसेनांनी एकत्र येऊ असं अंबादास दानवे म्हणतायत, काय वाटतंय? अंबादास दानवे म्हणालेले आहेत की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, भविष्यात एकत्र यायला पाहिजे। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे।